मामा हे खादग्याचं झाड आहे. आपल्या इकडे सगळ्यात जास्त म्हणजे हे जे झाडे आपण बांधाच्या कडीनं लावायचे, बांधाच्या कडीनं लावल्याच्या नंतर ते काही असं खाली पांगत नाही, हाईटला जातं. आणि बाजारामध्ये सगळ्यात जास्त मागणी जे खादग्याचं फुल आहे आपल्या बाजारामध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे त्याला. त्याची काय भाजी बनते? भाजी बनते आपल्या एकदम म्हणजे कुठलं इफेक्ट नाही, औषध मारायचं नाही, कुठलं काहीच नाही, काहीच नाही. लावल्याच्या नंतर किती लावल्याच्या नंतर मला शेवग्यासारखं उत्पन्न आहे त्याचं. बरं मला एक आपल्या सांगा, शेवगा झाडासारखं याची आपण भाजी बनवून खाऊ शकतो का? हो, याच्या फुलाची भाजी, याची नाही. नाही, मला वाटलं एका नाही याची आज ज्याला लागवड केल्याचं आता आता किती दिवसात फुल येईल समजा? जसं आपण शेवग्याच्या कालावधी 6 महिन्याच्या नंतर याला फुल लागायला चालू लागलं सर. आज समजा हे फुलाच्या याच्यामध्ये कळीमध्ये आले समजा. नाही अजून नाही याची हाईट वर जाते, त्याच्यानंतर याला फुल लागायला चालू होते. आणि हे झाड एकदम मोठं बनतं, असं नाही खाली नाही, एकदम मोठं झाड बनतंय बांधाला लाईन मध्ये. बरोबर बघितलं की फक्त त्याची हाईट कमी असताना याची पुरेपूर हे झालेली, आता याला फुलं लागलेले आहेत. बरोबर, अशा पद्धतीचे फुलं असतं. बरोबर, ह्या पद्धतीची फुलं आहे. बाजारामध्ये चटणी करते ना वाटतं, चटणी करते, भाजी करते, म्हणजे ज्या हे पद्धतीने आपलं हे नसतं का आपली गोबी, सुकी गोबी अशा पद्धतीचे भाजी करते ती. बरोबर ना सर? पत्ता गोबी सिस्टम आहे ना. हो, पत्ता गोबी सिस्टम म्हणजे त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे. पत्ता गोबीवर आज फवारणी चालू आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी नाही. बरं, हे बाजरीची भाकरी सोबत का पोळी सोबत चांगले लागेल? हे बघा, तुम्ही जर बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले तर तुम्ही तंदुरुस्त होताल, पोळीसोबत खाल्ले तर तुम्हाला थोडंफार हे होईल.